क्रूरता, हिंसक वृत्तीने माणूस नुसता माणसाला मारून गप्प बसत नव्हता, तर त्या मृत पावलेल्या देहाचे तुकडे तुकडे करून विखरून टाकतो. खरंच मानवी वृत्तीपेक्षा पाशवी वृत्ती जास्त दिसून येते. लवचियाच्या घटना तर आपल्या कानावर सरीस ऐकू येतात. श्रद्धा वालकर, निर्भया हत्या प्रकारच्या घटनेतून आपण बाहेरच पडू शकत नाही. कलकत्त्यामध्ये डॉक्टर मोमिता बरोबर घडलेली घटना मन विटलवून टाकते. मानवच मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याचे कारण आहे द्वेष. द्वेष देशातील भांडण धर्माच्या वादात संघर्षित होतात. धर्म आपल्याला दुसऱ्यांचा गळा दाबायला किंवा मारामारी करायला सांगत नाही. मग आपण भेदभाव का करतो? याला कारण आहे माणसाची वृत्ती. धर्म म्हणजे सत्याचं ज्ञान. आता धर्माधर्मातील भांडण विकोपाला जाऊन दहशतवादाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हिंसेवर विश्वास असलेले कट्टरपंथी लोक दुसऱ्यांना सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात. 14 फेब्रुवारीचा पुलवामा दहशतवादी हल्ला असो की मणिपूरमधील हिंसाचार, 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्यात कसाब सारख्या त्या निर्दयी माणसाने माणुसकीलाच काळीमा फासली. आपण महात्मा गांधीजींच्या अहिंसावादी तत्त्वांचे अंगीकरण करतो. मग आपल्याला गुड टच, बॅड टच अशा लैंगिक शिक्षणाची गरज शालेय शिक्षणात समाविष्ट करण्याची गरज का निर्माण झाली?